सप्रेम जय भीम. मी आले होते भीम पहाट या कार्यक्रमासाठी. कार्यक्रम सकाळी 6ला असल्यामुळे आयोजकाने आमची व्यवस्था गेस्ट हाऊसला केली होती. सकाळी 5ला उठून आमची रंगरंगोटी चालू होती. तसं मेकअप कमी केला होता, पण पसारा पूर्ण रूममध्ये. आवरून मी गेले निशा दीदीकडे. दीदीला कोण ओळखणार नाही असं होऊच शकणार नाही. फॅन आहेत सगळे तिचे. रूम लॉक करून आम्ही गेलो चहा घेण्यासाठी. सकाळी सकाळी बिर्याणीचा नाश्ता करून थोडं शूट वगैरे झालं आणि फायनली 2 तास वाट बघितल्यानंतर आमच्यासाठी गाडी आली. येथे महात्मा फुले जयंती साजरी होत होती आणि आम्ही पोहोचलो भीम पहाट या कार्यक्रमात. खरं तर भीम दुपार झाली होती, कारण ऊनच तसं होतं. आयोजकांनी खरंच खूप भारी तयारी केली होती. डान्स, कविता, रॅप आणि खूप काही. कार्यक्रमात पोहोचायला उशीर झाल्यामुळे शेवटी स्वागत करण्यात आले आणि DJ नयनचा जल्लोष. काही भीमसैनिकांनी फोटो वगैरे क्लिक केली आणि गाडी उशिरा असल्यामुळे आम्ही गेलो रेस्ट करायला. चेहऱ्यावरचं मेकअप काढून सगळ्यांनी दर्शन दिले आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. निशा दीदीला स्टेशनला सोडून आम्ही गेलो बस स्टँडला. भीम पहाट कार्यक्रम खरंच खूप चांगला पार पडला, मात्र आम्हाला यायला रात्र झाली होती.